ट्रेलर बघितला तर अक्षरशः जजला मामा किंवा मामू म्हटलं गेलेलं आहे। अरे कुछ तो इज्जत कर ले जज की असं तो म्हणतोय। म्हणजे ज्याची काही मिलिटरीवर चित्रपट काढायचा असेल तर मिलिटरीची परवानगी लागते, तसं वकिलांवर चित्रपट काढताना बार काउन्सिलची परवानगी का घेत नाही? त्या आम्हा वकिलांना का दाखवत नाही? बार काउन्सिल तर ऍडमिट करून न घेता कोर्टाने त्यांना हजर होण्याची, म्हणजे कोर्टाला काहीतरी गांभीर्य जाणवलं असेल त्यानंतर कोर्टाने त्यांना हजर होण्याचे आदेश देखील केले। खूप लोक आहेत त्यांना नालायक म्हणलं तरी चालेल, कारण की ज्या वकिलांनी शिंतोडे उडवले होते ते मीडिया समोरून पळून गेले। ते व्हिडिओ सुद्धा अजून सुद्धा युट्यूबला आहेत। जर जॉली LLB 3 चा या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी नुकताच रिलीज झाला होता। खरं तर जॉली LLB 3 चे जे आधीचे 2 भाग होते ते चांगले सुपरहिट झाले होते, मात्र यंदा जॉली LLB 3 जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात अडकले। याचं कारण म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली वकील आणि न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हा आरोप जो आहे तो ॲडव्होकेट वाजेद खान यांनी केलेला आहे आणि या आरोपावरूनच पुणे सत्र न्यायालयात त्यांनी याचिका देखील दाखल केलेली आहे। आता आपल्यासोबत वाजेद खान आहेत, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। सर, काय नेमकं आक्षेप आहे तुमचा या चित्रपटावर? माझा आक्षेप हा आहे की वकील लोकांची आणि न्यायाधीशाची व न्याय संस्थेची इमेज त्यांनी मलिन करायचा प्रयत्न केलेला आहे, डॅमेज। म्हणजे या ठिकाणी चित्रपटात जे काही दाखवण्यात आलेला आहे कोर्ट निगडीत ड्रामा, तो ड्रामा वकिलांवर अतिशय घाणेरड्यारीत्या टीका करून दाखवण्यात आलेला आहे। जर आपण यांचा ट्रेलर बघितला तर अक्षरशः जजला मामा किंवा मामू म्हटलं गेलेलं आहे। अरे कुछ तो इज्जत कर ले जज की असं तो म्हणतोय। म्हणजे ज्याची काही इज्जत नसते का? याशिवाय ते घरी कोर्टात असं भांडतायत जसं काही नवरा बायको एकमेकांना घरी भांडतायत। याशिवाय जर आपण यांना पहिल्यापासून जर टीजर बघत आले तर त्या टीजरमध्ये अक्षरशः ते आमचे जे बो आहेत ते बो घालतायत, अक्षरशः ते जो लोगो आहे तो कुठे यूज करतायत। तर त्यांनी अतिशय व्यंगात्मक पद्धतीने हे भाष्य केलेलं आहे। तुमचा फक्त काही डायलॉग्स असतील, सीन्सवर असतील त्याच्यावर आक्षेप आहे की संपूर्ण चित्रपटावरतीच आक्षेप आहे? माझा पहिल्यापासून सगळ्या संपूर्ण चित्रपटावर आक्षेप आहे। का? का म्हणजे साहजिक आहे, जसं मिलिटरीवर चित्रपट काढायचा असेल तर मिलिटरीची परवानगी लागते, तसं वकिलांवर चित्रपट काढताना बार काउन्सिलची परवानगी का घेत नाही? ते आम्हा वकिलांना का दाखवत नाहीत? बार काउन्सिलची परवानगी घेतली तर चित्रपटांनी प्रदर्शित करावा, मला काही हरकत नाही। परंतु मी आत्ताच बोललो तुम्हाला की मिलिटरीवर चित्रपट काढायचा तर मिलिटरीवाल्यांची परवानगी, मग वकिलांवर चित्रपट काढताना बार काउन्सिलची परवानगी का नाही? तुम्ही आता जी याचिका दाखल केली आहे ती कोणा विरोधात दाखल केली आणि यावर कोर्टाचं काय म्हणणं आहे? सुभाष कपूर, अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या विरोधात मी याचिका दाखल केलेली आहे। आणि कोर्टाचं म्हणणं आत्ता नसतं, कोर्टाचं म्हणणं नंतर असतं। मी कोर्टात जेव्हा प्रकरण दाखल केलं, कोर्टाने मला त्यांचे जे कायदेशीर प्रश्न आहेत ते विचारले, त्यानंतर हे प्रकरण ऍडमिट करून घेतले आणि फक्त ऍडमिट करून न घेता कोर्टाने त्यांना हजर होण्याची, म्हणजे कोर्टाला काहीतरी गांभीर्य जाणवलं असेल त्यानंतर कोर्टाने त्यांना हजर होण्याचे आदेश देखील केले। मग आता या संदर्भातली सुनावणी वगैरे जी आहे ती कधी होणार आहे? या संदर्भातील सुनावणी जी आहे कोर्टाची कायदेशीररित्या तारीख भेटलेली आहे 28/11। परंतु आता आम्ही आरोपींना जे समन्स पाठवलेले आहेत त्याच्या रिपोर्ट नंतर मी कोर्टात सांगणार आहे की चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्यावर जितक्या लवकर होईल आम्हाला मनाई हुकूम अत्यंत आवश्यक आहे, म्हणून अर्जन्सी म्हणजे टेक ऑनचा अर्ज कोर्टासमोर मी सादर करणार आहे। आता या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमच्यावरतीच आहे, म्हणजे थोडासा पर्सनलच आहे तो प्रश्न, ज्याच्यावरती चर्चा होती की हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे। कारण की स्वारगेट प्रकरणावेळी देखील तुम्ही जी पीडिता होती तिच्या चारित्र्यावर बोललं गेल्याचा आरोप देखील झाला होता, तर सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचा तुमच्यावर आरोप केला जातो। मी त्या पीडितेच्या चारित्र्यावर संशय उडवला असं ज्या लोकांचं म्हणणं आहे ते मूर्ख लोक आहेत, त्यांना नालायक म्हणलं तरी चालेल। कारण की ज्या वकिलांनी शिंतोडे उडवले होते ते मीडिया समोरून पळून गेले। ते व्हिडिओ सुद्धा अजून सुद्धा युट्यूबला आहेत। जर आपण असं टाकलं की मनी ॲलिगेशन, 750 रुपये ॲलिगेशन्स, ॲडव्होकेट इन स्वारगेट केस, तर त्या मूर्ख वकिलांचे फोटो आणि चेहरे समोर येईल। परंतु काय झालं, त्या मूर्खांनी केलेल्या भाष्यामुळं ते आरोप माझ्यावर आले। दुसरी गोष्ट, मला ह्या मॅटरमधून पब्लिसिटी घ्यायची गरज नाहीये। जर माझा रेकॉर्ड बघितला, माझे वादग्रस्त मॅटर बघितले तर माझ्याकडचे भरपूर मॅटर आहेत, त्यामुळे मी हे पब्लिसिटी करतोय असं म्हणता येणार नाही। इवन दो IPS ऋषी सावंतचं असेल, अरुण बेलके कांचन बेलके प्रकरण असेल, बरीच यादी आहे की जे मी केलेली आहे। परंतु जर मी वकिलांवर बोललो, ही जी टीका व्हायली त्याची मी जर बाजू घेतली तर पब्लिसिटी स्टंट। आता तुमची या संदर्भात मागणी काय असणार आहे? माझी मागणी ही असणार आहे की सदील वादग्रस्त चित्रपट हा बॅन करण्यात यावा
जोपर्यंत बार काउन्सिलला दाखवत नाही तोपर्यंत पिक्चर रिलीज होऊ नये. आता आपल्या सोबत होते ऍडव्होकेट वाजेद खान. या संपूर्ण प्रकरणावरती पुणे सत्र न्यायालयाने देखील या चित्रपटातील अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यांची अशी मागणी आहे का हा पिक्चर जो आहे किंवा हा चित्रपट जो आहे तो बॅन झाला पाहिजे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.